आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मिताली, अगदी छान रंगाला हवी आहे मेहंदी. म्हणजे तुझ्या मनात जितकं प्रेम आहे तितकीच रंगेल मेहंदी. काय ग मिताली, अशी गाल फुगवून का बसली आहेस? अगं खोतीन होणार आहे ना ती, मग तसाच रुबाब ठेवण्याची प्रॅक्टिस करते. चल आता हाच बघू, तुला वेदची शपथ आहे. आतलं डेकोरेशन झालं? हो, आतलं पूर्ण झालेलं आहे. इथं शाळाच घेऊ का? नली, सगळं ऐकलंय मी नली. का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? हे असं वचन देण्याची काय गरज होती? दादा, तुझं आणि मितालीचं लग्न व्हावं, तुमचा संसार सुखाचा व्हावा, हीच इच्छा आहे रे माझी. आणि बाबाराव खोत जर तुझं आणि मितालीचं लग्न लावून द्यायला तयार झाले असतील तर चांगलंच आहे ना. अजून काय हवंय मला? आणि तुझं सुख, तुझी स्वप्न आणि तुझं लग्न, या सगळ्याची राख रांगोळी होणार. नली, मला एक सांग, तुझं वेदवर प्रेम आहे ना? तुझं लग्न वेदशी नाही झालं तर तू त्याच्याशिवाय जगू शकणार आहेस? केवढी बदललीस ग तू नली. मितालीला मी आता हेच सांगत होतो की वेद आणि नली सारखं प्रेम करायला शिक. त्या दोघांसारखं आपल्या प्रेमासाठी खंबीरपणे उभं राहायला शिक. आणि आता तूच तुझ्या प्रेमाचा त्याग करायला निघालीस. दादा, आपण प्रॅक्टिकली विचार करूया. आपल्या दोघांपैकी एकालाच त्याचं प्रेम मिळू शकतं. मला असं वाटतंय तुला तुझं प्रेम मिळावं म्हणून तू तुझ्या प्रेमाचा बळी देणार आणि त्यावर मी माझा सुखी संसार उभा करायचा आहे. अशी एका झटक्यात कशी काय बदलू शकतेस तू? दादा, परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते. माझं वेद सोबत लग्न होणं अशक्य आहे. बाबाराव खोत कधीच माझं आणि वेदचं लग्न लावून देणार नाही. मी वेदच्या आयुष्यातून निघून जावं ह्या अटीवर जर तुझं आणि मितालीचं लग्न होत असेल तर त्यात मला खरंच आनंद आहे दादा. वाईटात चांगलं एवढं की तुला तुझं प्रेम मिळेल आणि माझ्यावर असलेला तिकीटचा डाग काही प्रमाणात का होईना पण कमी होईल. दादा प्लीज, तू यावर काही बोलू नकोस. जे ठरलंय ते तसंच होणार. पण प्लीज दादा, आता काही बोलू नकोस. आता जे ठरलंय ना त्यात काहीही बदल होणार नाही. नमस्कार गुजरात, नमस्कार. या 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 या, बसा 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 बसा. काही सरबत वगैरे आणू? राहू दे हो, आपलंच घर आहे. बसा. वा, छान सुंदर डेकोरेशन केलंय तुम्ही मुकुंदराव. खोतांच्या प्रतिष्ठेला साजेल असंच सगळं डेकोरेशन केलेलं आहे.
तुम्ही काही काळजी करू नका. मुकुंदराव, मितालीचा चेहरा असा काय कोमेजलेल्या फुलासारखा दिसतोय? मिताली बेटा, तुझ्या डोळ्यात हे अश्रू का दिसतायत? हा, अर्थात हे आनंदाश्रू असतील तर मग काही हरकतच नाही. नाही, आनंदाश्रूच असायलाच हवेत. लग्न म्हणजे आयुष्यातलं एक महत्वाचं वळण, पण ते धोक्याचं असतं का म्हणे, सुखाचं असायला हवं. आम्हाला हसरी आणि आनंदी मिताली बघायची आहे. आता बघा मुकुंदराव, मितालीच्या चेहऱ्यावर कसं हसू येतं ते. हे बघ मिताली बेटा, सगळं तुझ्या मनासारखं होईल. मला एक सांग, तुझा असा हा रडवेला चेहरा ऋषीला आवडेल का? बाबाराव, काय बोलताय ऋषी? योग्य तेच बोलतोय मी. मितालीचं लग्न हे ऋषी बरोबरच व्हायला हवं. हे बघा मुकुंदराव, मिताली ही आम्हाला मुलीसारखी आहे आणि लग्नाच्या गाठी ह्या अशा जबरदस्तीने बांधता नाहीयेत. त्या मुलीचा संसार फुलला पाहिजे, बहरला पाहिजे आणि ऋषी एक चांगला मुलगा आहे. शिवाय ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम सुद्धा आहे. मग मितालीचं लग्न ऋषी बरोबर का होऊ शकत नाही? हे बघ मिताली बेटा, मी तुला शब्द देतो, तुझं कन्यादान मी स्वतः करेन. हे बघा मुकुंदराव, आम्ही जे बोलतो ना ते ब्रह्मवाक्य असतं, भीष्म प्रतिज्ञा. तुम्ही लगेच गावड्यांच्या घरी जा, सरस्वती वहिनींना भेटून लग्नाची बोलणी करा. हा बघ कशी कळी खाल्ली यायची. आता मेहंदी कशी रंगते बघा. या पण बाबाराव, ऋषी, हे बघा मुकुंदराव, हे नाटक असंच चालू राहू दे. मिताली आणि ऋषी या दोघांनाही गाफील ठेवायचं. पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो.